यवतमाळ वाशिममधून विद्यमान खासदार भावना गवळींचा पत्ता कट। राजश्री पाटलांना शिवसेनेकडून उमेदवारी। राजश्री पाटील या हेमंत पाटील यांच्या पत्नी। हिंगोलीचा जाहीर केलेला उमेदवार बदलण्याची शिवसेनेवर नामुष्की। खासदार हेमंत पाटलांऐवजी बाबूराव कदम कोळीकरांना उमेदवारी। व्हायरल पोस्ट नंतर रत्नागिरी सिंधुदुर्गमधून तिकीट मिळवण्याच्या शर्यतीतून किरण सामंत यांनी माघार घेतल्याची चर्चा। मात्र किरण सामंतांकडून पोस्ट डिलीट। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्रास होऊ नये म्हणून किरण सामंतांनी माघार घेतली। मात्र त्या जागेवर आमचा दावा कायम। मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य। देखोगे अपने आंखों से आएंगे हम लाखों से। किरण सामंतांनी माघार घेतल्याची पोस्ट व्हायरल झाल्यावर भाजपचं ट्विट। फिक्स खासदार अशा आशयाचे नारायण राणेंचे फोटो असलेले पोस्टर भाजपकडून शेअर। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आम्हाला नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत असाच सामना पाहिजे। विनायक राऊत हे अधिक मतांनी निवडून लोकसभेत जातील। संजय राऊतांना विश्वास। महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांना नारायण राणेंनी दम दिला म्हणून किरण सामंतांनी माघार घेतली। वैभव नाईकांची प्रतिक्रिया। दबाव आणि धमक्यांनी कोकणातील मतदार त्यांना मतं देणार नाहीत। वैभव नाईकांचं वक्तव्य। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपचाच उमेदवार असेल। केंद्रीय मंत्री नारायण राणेंची प्रतिक्रिया। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणेंनाच तिकीट मिळेल। मंत्री दीपक केसरकरांचं विधान। मात्र किरण सामंतांसारख्या नेत्याला संधी मिळावी केसरकरांचं मत। ठाकरे गटाच्या उरलेल्या आमदारांपैकी 8 आमदार आमच्या संपर्कात। लवकरच मुख्यमंत्र्यांशी त्यांची भेट घडवून आणणार। पक्षप्रवेशाच्या वेळी नाव घोषित करणार। उदय सामंतांचा गौप्यस्फोट। तुतारी चिन्हावर पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा लोकसभा लढावी। शरद पवार गटाचा प्रस्ताव। मात्र पृथ्वीराज चव्हाण यांची काँग्रेसच्याच तिकिटावर लढण्याची भूमिका। पंतप्रधान मोदी राज्यात प्रचाराचा धडाका उडवणार। महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींच्या 18 रॅली असण्याची शक्यता। लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात काँग्रेसच्या विदर्भात 3 मोठ्या सभा। भंडारा गोंदिया मतदारसंघात राहुल गांधी यांची सभा। चंद्रपुरात प्रियंका गांधी आणि रामटेक मतदारसंघात मल्लिकार्जुन खरगे यांची सभा होणार। 12 एप्रिलला एस जयशंकर यांचा महाराष्ट्र दौरा। मुंबई पुण्यात एस जयशंकर कार्यकर्त्यांशी संवाद साधणार। संजय निरुपम यांची स्टार प्रचारकांच्या यादीतून गच्छंती। काँग्रेसमधून हकालपट्टीचा प्रस्तावही दिल्लीला पाठवणार। काँग्रेसच्या प्रचार समितीच्या बैठकीत निर्णय। एकनाथ खडसेंकडून भाजप प्रवेशाचं खंडन। भाजपमध्ये जात असल्याच्या चर्चा तथ्यहीन। कामासाठी दिल्लीला गेलो होतो एकनाथ खडसेंकडून स्पष्ट। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात महायुतीचा मेळावा। शिवसेनेकडून शंभूराज देसाई, श्रीकांत शिंदे, भाजपचे संजय केळकर, संजीव नाईक आणि राष्ट्रवादीकडून आनंद परांजपे, नजीब मुल्ला यांची उपस्थिती। शिवसंग्रामच्या अध्यक्ष ज्योती मेटेंनी घेतली शरद पवारांची भेट। राजकारणासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। मी लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम। शरद पवार गटाने आता निर्णय घ्यावा। ज्योती मेटे यांची प्रतिक्रिया। भिवंडी लोकसभेसाठी कपिल पाटलांना महायुतीकडून उमेदवारी। उमेदवार जाहीर झाल्यानंतर कपिल पाटलांनी घेतले ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारींचे आशीर्वाद। माढा लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने अभयसिंग जगताप यांना उमेदवारी द्यावी। राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आग्रही मागणी। महायुतीतील जागा वाटपावर आमदार अमोल मिटकरींकडून समाधान व्यक्त। तर अकोल्यातून अनुप धोत्रे विजयी होणार अमोल मिटकरी यांचा दावा। उन्मेष पाटलांचा ठाकरे गटात प्रवेश। तिकीट नाकारल्यानं उन्मेष पाटलांचा भाजपला रामराम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।